Now today we are going to solve the problem where two partners become insolvent. One partner become insolvent चे आपण दोन प्रॉब्लेम पाहिले. आता या प्रॉब्लेममध्ये दोन पार्टनर इन्सॉल्वंट झालेले आहेत आणि एकच पार्टनर सॉल्वंट राहिलेला आहे. प्रॉब्लेम नंबर 10 आहे. श्वेता, नुपूर अँड सानिका आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस in the ratio of 3:2:1. Their balance sheet is given on 31st March 2019. आता नेहमीप्रमाणे कॅपिटलचे बॅलन्स घ्या. बाय बॅलन्स, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. तर त्याचं डेबिट आहे, डेबिट घ्या. क्रेडिट आहे, क्रेडिट घ्या. श्वेता नुपूर क्रेडिट आहे 65 आणि 15 65,000 and 15,000 आणि सानिकाचा कॅपिटल बॅलन्स डेबिट आहे 10,000. सानिकाचा बॅलन्स डेबिट आहे, कॅपिटलचा बॅलन्स डेबिट आहे. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 10,000. कॅश ॲट बँक आहे 5,000. balance brought down 5,000. cash at bank 5,000. आता ते सिंपल आहे. सन्ड्री ॲसेट टोटल दिलेला आहे. नो ॲक्युमुलेटेड प्रॉफिट, नो जनरल रिझर्व, नो ॲक्युमुलेटेड लॉस. सन्ड्री ॲसेट्स ट्रान्सफर टू रिलायझेशन. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स. असं बॅलन्स शीट असत नाही, ॲसेट्सचे नावं असतात, पण इथे आपल्याला ॲज अ प्रॅक्टिस म्हणून दिलेलं आहे. असं सन्ड्री ॲसेट अशी कुठली ॲसेट नसते. सगळ्या ॲसेटची टोटल त्यांनी एकत्र करून दिलेली आहे 1,60,000. 1,60,000. 1,60,000. ॲसेटला सन्ड्री ॲसेट, कॅश ॲट बँक, सानिका कॅपिटल अकाउंट, डेबिट बॅलन्स घेतलं. क्रेडिटला कॅपिटलचे दोन पार्टनरचे दिलं आणि लायबिलिटी आहे सन्ड्री क्रेडिटर्स बाय सन्ड्री क्रेडिटर्स. एकच लायबिलिटी आहे म्हणून सन्ड्री क्रेडिटर्स म्हटलेलं आहे. सन्ड्री लायबिलिटीज न म्हणता सन्ड्री क्रेडिटर्स 95,000. सन्ड्री ॲसेट्स ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स आणि सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. जनरल एंट्री होणार आहे, दोन एंट्रीज. त्यानंतर बघा, द फर्म इज डिझॉल्व्ड ऑन द 31st March 2019 अँड सन्ड्री ॲसेट्स रिलायज्ड ॲट 60% ऑफ इट्स बुक व्हॅल्यू. 60% ॲसेट रिलायज्ड बाय बँक अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. ॲसेट्स रिलायज्ड आहे, बँक अकाउंट. सन्ड्री ॲसेट्स रिलायज्ड, sundry assets realized at 60%. sundry assets किती 1,60,000 आहेत. 1,60,000चा 60% किती 16,96,000. 96,000. बँक अकाउंट 96,000. बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. ज्या सन्ड्री ॲसेट्स आहेत त्याचं 60% अमाऊंट रिकवर्ड झाली का रिलाइज झाली. किती 96,000. 16,96,000. सन्ड्री ॲसेट्स रिलाइज 60% ऑफ इट्स बुक व्हॅल्यू. रिलायझेशन एक्सपेन्सेस ₹2,000 पेड बाय श्वेता. रिलायझेशन एक्सपेन्सेस श्वेताने पेड केलेले आहेत. सो रिलायझेशन अकाउंट डेबिट टू श्वेताज अकाउंट. श्वेताज अकाउंट कंसामध्ये लिहा रिअलायझेशन एक्सपेन्सेस. रिअलायझेशन एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस कोणी पेड करू लक्षात घ्या. रिलायझेशन अकाउंटला डेबिट टाकायचं. रिलायझेशन अकाउंट म्हणजे आपण जर फर्मने केले रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट आणि पार्टनरने दिले तर रिलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. किती रिलायझेशन एक्सपेन्सेस आहे 2,000. म्हणजे ऑन बिहाफ ऑफ फर्म श्वेता पेड द रिलायझेशन एक्सपेन्सेस. श्वेताचा अकाउंट क्रेडिट आणणार आहे
बाय रियलाइजेशन अकाउंट, बाय रियलाइजेशन अकाउंट श्वेता 2000, श्वेता 2000, रियलाइजेशन एक्सपेन्सेस पेड बाय श्वेता. ठीक आहे. पुढे काय म्हटलं बघा, नुपूर अँड सानिका बोथ आर इन्सॉल्वंट. बरं, इन्सॉल्वंट झालेलं म्हटलेलं आहे. लायबिलिटीबद्दल सांगितलं नाही, पण आपल्याला ते द्यायला लागतील. जे आपण लायबिलिटी ट्रान्सफर केल्या सन्ड्री क्रेडिटर्स त्याचं पेमेंट ते करायला लागेल अगोदर. रियलायजेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, रियलायजेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, सन्ड्री क्रेडिटर्स किती, फुल अमाऊंट 95,000. जरी ते जर सांगितलं नसलं तरी सुद्धा आउटसाइडर्स लायबिलिटी आपल्याला पेड करावी लागणार आहे. क्रेडिटर्स आपण पेड केले बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रियलायजेशन अकाउंट. बाय रियलायजेशन अकाउंट 95,000, 95,000. ठीक आहे. त्यानंतर हे अकाउंट क्लोज करायचं. हा प्रॉब्लेम तर एकदमच सिंपल आहे. फक्त दोन पार्टनर इन्सॉल्वंट झाले म्हणून आपण वेगळा घेतलेला आहे. नाहीतर याच्यामध्ये काय विशेष काही नाही आहे. 2, 3, 5 आणि 2 7, 9 आणि 6 15, 2 57, 60, 95, 97, 2 57. 257 मधून किती येतात बघा, 95 आणि 6 बघूया. 15 अगोदर टोटल बघूया. 0 0 0, 5 आणि 6 11, 11 आणि 6 17, 1 1 आणि 1 17, 1 9 9 18 आणि 19, 19 आणि 6 25, 66,000. 66,000 is realization loss. So this is the realization loss. Debit side is what? 66,000 loss to be transferred, that is debited to all partners capital account by capital accounts, by capital accounts. Shweta, Nupur, Nupur आणि सानिका, सानिका. रेशो किती दिला बघा, प्रॉफिट शेअरिंग रेशो 3ला 2ला 1, 3 2 5 आणि 1 6, 11 7 67, म्हणजे 11 3 33,000, 22,000 आणि 11,000. रियलायजेशन लॉस म्हणून करतात, लॉस ऑन रियलायजेशन, लॉस ऑन रियलायजेशन. Loss on realization debited to all partners capital account, all partners capital account debit to realization account, realization account, realization loss is a transfer to debited to all partners capital accounts. Shweta 33,000, 22,000 and 11,000, 11,000. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं बघा, आता इथे महत्त्वाचं आहे, लॉस ट्रान्सफर केल्यानंतर नुपूर आणि सानिका बोथ आर इन्सॉल्वंट. पण या पार्टनरनी त्यांच्या प्रायव्हेट इस्टेटमधून काही अमाऊंट आणलेली आहे, ती आपण ॲड करू, त्याची एंट्री करू बँक अकाउंट डेबिट टू दॅट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. नुपूरने किती 3,000 आणले, बँक अकाउंट डेबिट टू नुपूर्स कॅपिटल, नुपूर्स कॅपिटल आणि बँक अकाउंट डेबिट टू सानिकाज कॅपिटल, सानिकाज कॅपिटल अकाउंट.
नुपूरने किती आणले? 3,000 आणि सानिकाने 8,000. नुपूरने 3,000, सानिकाने 8,000. बँक अकाउंट डेबिट आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. क्रेडिटला बाय बँक अकाउंट, बाय बँक अकाउंट. नुपूरने किती? 3,000 आणि सानिकाने किती? 8,000. After become insolvent partners brought in, that is Nupur brought in rupees 3,000 and Sanika brought in rupees 8,000. And now we have to settle all partners capital account. We have to close the all partners capital account. So first here we have to see whose capital balance is debit. Deficiency याचा अर्थ म्हणजे डेफिशियन्सी याचा अर्थ लक्षात घ्या की ज्या पार्टनरचा कॅपिटलचा बॅलन्स आहे ड्यू आहे. उदाहरणार्थ इथं सानिका बघा, सानिका डेबिट किती आहे? 11 10 21. 21,000 ड्यू आहे, पण त्यामधून ती आणू किती शकते? 8,000. बरोबर. म्हणजे 13,000 ही डेफिशियन्सी आहे. 13,000 डेफिशियन्सी आहे. ही 13,000 डेफिशियन्सी कोणी बेअर करायची? ज्याचं बॅलन्स क्रेडिट आहे. आता इथं लक्षात घ्या, नुपूरची सुद्धा, नुपूर जर इन्स्टॉलमेंट झाली हिचं सुद्धा डेबिट बॅलन्स जास्त. इथे डेबिटला 22 आहे आणि क्रेडिटला 15 ते 18 आहे. या ह्याच्यामध्ये नुपूर आणि सानिका दोन्ही पार्टनरची कॅपिटलचा बॅलन्स डेबिटच आहे आणि म्हणून यांच्या दोघांची पण डेफिशियन्सी जो सॉल्वंट आहे श्वेता, क्रेडिट बॅलन्स आहे, एकटी फक्त ते बेअर करणार आहे. पण जर समजा इथं नुपूरचा बॅलन्स क्रेडिट असता, नुपूरचा बॅलन्स जर क्रेडिट असता तर सानिकाची डेफिशियन्सी या दोघांनी बेअर केली असती. आणि हिची डेफिशियन्सी बेअर करताना जर समजा नुपूरचा परत बॅलन्स डेबिट झाला तर नुपूरची डेफिशियन्सी फक्त श्वेतानं बेअर केली असती. पण इथं तसा काय प्रॉब्लेम नाही. इथं दोघांची पण कॅपिटल सर्वे जे इन्स्टॉलमेंट झाले नुपूर आणि सानिका दोघांचं सुद्धा कॅपिटल बॅलन्स डेबिटच आहे. तेव्हा ज्याचा बॅलन्स डेबिट आहे तो दुसऱ्याची डेफिशियन्सी बेअर करू शकत नाही. तर ज्या पार्टनरचा कॅपिटलचा बॅलन्स डेबिट आहे म्हणजे डेफिशियन्सी आहे, टोटल नेट डेफिशियन्सी आहे, ती डेफिशियन्सी कोणी बेअर करायची? ज्या पार्टनरचा कॅपिटल अकाउंट बॅलन्स क्रेडिट आहे. मग आता कॅपिटल क्रेडिट कोणाचं आहे? श्वेता फक्त. 65,967 आहे आणि 33,000 आहे. श्वेताचा बॅलन्स फक्त क्रेडिट आहे आणि म्हणून दोघांची सुद्धा डेफिशियन्सी कोणी बेअर करायची? श्वेताने बेअर करायची आहे. आणि म्हणून इथं बाय श्वेताज अकाउंट, श्वेताज अकाउंट, श्वेताज कॅपिटल अकाउंट. इथे बघा आता 11 10 21 आहे. एक बघूया इथं. तर काय दोघांचं पण डेबिटच आहे कारण काय प्रश्न नाही आहे. 22 आहे, इकडे 21 आहे. बावीस आणि 21. 21 म्हणजे 8 म्हणजे किती? 13. 13 आणि 21 आणि 15 3 18, 18 आणि 4 22. ते कशी एंट्री आली बघा. श्वेताज कॅपिटल अकाउंट डेबिट, श्वेताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू नुपूर्स कॅपिटल अकाउंट अँड टू सानिकाज कॅपिटल अकाउंट. श्वेताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू नुपूर्स कॅपिटल अकाउंट अँड टू सानिकाज कॅपिटल अकाउंट. सानिकाज कॅपिटल अकाउंट किती? 4 आणि 13. 4 13. परत बघा. नुपूर डेबिट 22 आहे, सानिका डेबिट 21 आहे, 15 आहे, 15 आणि 3 18, 4,000 डेफिशियन्सी आहे आणि ते 8 म्हणजे 13,000 डेफिशियन्सी आहे. आणि ही डेफिशियन्सी जो पार्टनर बॅलन्स क्रेडिट आहे तिनं बेअर केलेली आहे. श्वेताज कॅपिटल अकाउंट डेबिट केलं, हे बघा श्वेताज कॅपिटल अकाउंट डेबिट.
तो नुपूर 4000 आणि तो सानिका 13000. एंट्री करताना व्यवस्थित लक्ष ठेवा, लेजर करताना पटकन होतं. आणि आता लास्ट तिचा बॅलन्स क्रेडिट आहे, तिला पेमेंट करून टाका. 65 आणि 2 67, 67,000 क्रेडिट आहे. आणि जो डिफरन्स आहे तो इथं पुन्हा अकाउंट क्लोज करू. श्वेताला ते पैसे देऊन टाका लागतील. टू बँक अकाउंट लास्ट एंट्री आहे. श्वेताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. श्वेताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. इथे तर बघा, इथे 0 0 0, 4 आणि 3 7 आणि 3 10, 10 आणि 7 17, 4 आणि 5 5 आणि 6, 3 आणि 4 7 आणि 10 आणि 7 17, 2 आणि 1 3 आणि 3 6, 17,000 कोणाला? श्वेताला फायनली दिल्यानंतर बँक अकाउंट आपलं ऑटोमॅटिकली क्लोज होईल. तो बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय श्वेताज कॅपिटल अकाउंट. रिलायझेशन एक्सपेन्स एक मिनिट. रिलायझेशन एक्सपेन्सेस श्वेताने पेड केलेले आहेत. त्याचं एक श्वेताला केलं आपण 2000 केलेलं पेड केलेलं आहे. ठीक आहे. किती श्वेता किती? 17,000. श्वेताज कॅपिटल अकाउंट 17,000. नाउ टेक द टोटल मस्ट बी 10. 9 1 आणि 3 4 आणि 8 12, 1,12,000. 95 17, 1,12,000. 2 पार्टनर इन्स्टॉलमेंट झाले म्हणून आपण इथे घेतलेलं. पण इथं सुद्धा एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. या प्रॉब्लेमच्या जर्नल एंट्रीज तुम्ही घरी करायच्या आहेत. थँक्स.